कॅमेरा प्रयास ना competition. last year. So many tries झाले. Second is next student is Prachi Veer. She secured gold in 100-meter running at district level. Next is Prachi Veer. At district level, she participated in 3,000. His petty officer, Miss Deepika Naik. I request both the students to please stand together. Dorka Davkar, Compass Box. This water quiz which was conducted for and the third prize goes to Shivani Lora and the first prize goes to Arya Nansekar. There is a consolation prize for this competition and it goes to
And the four. Paper Quiz Creativity Competition. Sharmati Patil. Harvey. The next competition was the second Karanaker. Sarvan. The second prize was to Hindi Patil. वेळ घेतला Thank you, sir. Third prize goes to the sports. The nursery and the first goes to Shubham B. And the for LKG, for Kartik Naik. Second prize, Rishan Kalo. It was conducted. Thank you, sir. कारण निरनिराळ्या क्षेत्रामध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि ही संस्था उत्तर गोव्यातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे आणि 1968 साली यांचा निर्माण झाले आणि ती जवळजवळ 56 वर्षे मला वाटतं चालू आहे ती संस्थेत. आणि मराठी शिक्षण मला आता हे सांगितलं होतं की मराठी शिक्षणाला भर देत असते. ह्या हायस्कूलचा SSC रिझल्ट मी ऐकलेला नाही पण त्यांची ॲक्टिव्ह 100% म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. कारण आमच्या मापशासारख्या शहरात 100% रिझल्ट घेणारी थोडीच हायस्कूल्स आहे. व्हेरी नो हायस्कूल्स आहे पण थोडी आमचं ज्ञानप्रसारक आहे बाकीचे स्टुडंट जास्त असल्या कारणाने पर्सेंटेज जरा कमी होतं. आता माझं ज्ञानप्रसारक मंडळ जे 1908 सालापासून कार्यरत आहे त्या हायस्कूलमध्ये KG to PhD पर्यंत 5,000 मुलं शिक्षण देत असतात आणि जवळजवळ 1,000 स्टाफ आहे. तसं बाकीच्या हायस्कूलमध्ये पण आहे. इकडे या खेळ म्हणत नाही पण यासारख्या शहरात यामध्ये हायस्कूलमध्ये 100% रिझल्ट हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. शहरामध्ये सुद्धा 100% येत नाही. आमच्या हायस्कूलमध्ये आमच्या 9 हायस्कूल्स आहेत म्हापशामध्ये परंतु 100% येणार थोडंसं आहे. दुसरी गोष्ट आता जी 2020 ची जी पॉलिसी असेल अजूनपर्यंत अभ्यासाक सिरियस ना. जे लोक म्हणटा कितें आई बाबा आपली ड्युटी करता आपल्याक व्हडले काय करना हे कोणाक तकलेन आसा तकलेंतल्यान विचार काडपाक जाय. आई बाबा आमकां मेहनत करता आनी हांगा स्कुलान बऱ्या स्कुलान धाडटात. तुमी अभ्यास सारको करपाक जाय. हे तुमचे कन्स्ट्रक्टिव्ह एज आसता. अभ्यासा टायमार अभ्यास करपाक जाय. मागीर जेन्ना तुमी फुडें ग्रॅज्युएट जातले किंवा नोकरी लागतली तेन्ना तुमी यू कॅन एन्जॉय युअर हार्डवर्क. पूण जेन्ना तुमकां हार्डवर्क करपाची तो पिरियड आसता तो पिरियड तुमी बेश्टेच हांगा थंय भोंवन फ्रेंडशिपान हांगा ती टायमपास करून भोंवपाक लागले जाल्यार तुमकां मुखार सक्सेस मेळपाक डिफिकल्ट जातलो. ज्या टायमाचेर तुमकां अभ्यास करपाक अभ्यास करपाकूच जाय. ज्या टायमाचेर तुमकां स्पोर्ट्स एथलीट धांवपाक रनिंग हाय जंप लॉंग जंप करपाक तेन्ना करपाक जाय. पूण बाकीचे संगती तुमी सोडपाक जाय. हांगा सगळे स्टुडंट पळोवपाक गेल्यार आय एम व्हेरी सॅटिस्फायड की एवरीबडी इज वेल कल्चर्ड. कित्याक थोडा वेळेस कळटा की तुमी गांवांतली लोकांक तुमी चड एक्सपोज जायना वायट एलिमेंट्साक. अशेंच आसूं
आणि स्कुलाची पेरिफेरी पण पळयला हांवें की आउटसायडर येवपाची चान्स कमी आसा. इवन एरिया इज व्हेरी गुड. सो आजकाल मोबाईल आसता तुमकां, मोबायलाचेर तुमी वेगवेगळे पळयतात. मोबाईल कोरोना टायमाचेर तुमकां दिवचो पडलो कारण इतून आई बाबांची मजबुरी आशिल्ली. पूण मोबायलाचो दुरुपयोग तुमी करपाक जायना. मोबाईल मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह गुगल फोन, इंग्लिश पेपर, मॅथ्स पेपर, क्लासेस ऑनलाईन क्लासेस ते पळोवपाक जाय. पूण फालतू चीज वस्तू पळोवन तुमी आपलो मायंड करप्ट करपाक जायना. दिस इज व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट ऑफ योगा दळवी. तुम्ही अभ्यासात लक्ष घालपाक जाय. मोबाईल तुमकां दिला, तुमकां आतां संवय जाल्याच, पूण तो मोबायलाचे रितसर उपयोग करपाक जाय, बऱ्या कामाक उपयोग करपाक जाय. वेन यू बिकम ग्रॅज्युएट, जेन्ना कामाक लागतले तेन्ना फूल आयुश्य त्या बाकीचे पळोवपाक. पूण ह्या टायमाचेर आमी स्टडीज आनी एथलीट कशे तुमी स्पोर्ट्समॅन जातले, कशे डॉक्टर जातले, कशे इंजिनियर जातले तेतून फोकस करपाक जाय.